आपली साप्ताहिक सभा सुरू झालेली आहे. सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण सादरीकरण, स्वयंरचित कविता आणि विडंबन गीत हा कार्यक्रम सादर करणार आहोत. विडंबन सादरीकरण याला नेहमीप्रमाणे 4 मिनिटं वेळ दिलेला आहे. थोडंसं कन्सिडर केलं जाईल. आपण आपल्या आता सभेला सुरुवात करूया. आज आता हा कार्यक्रम संपल्यावर आपण एक कडवं गाणं घेणार आहोत. प्रत्येकीने तयारीत राहा. हा या क्रमाचा फक्त एकच क्रम, कारण आपल्याला वेळेचं पण बंधन आहे. आता विकास भाऊंचा शेवटचा नंबर आहे. त्यांचं सादरीकरण झालं की आपलं गाणं सुरू होईल. तयारी करून ठेवा. नमस्कार सर्वांना. आईवरती आपण बऱ्याच कविता ऐकल्या असतील. आता एक कविता बाबांवरती आहे. विषय आहे बाबा, बाप, पिता, जन्म. शीर्षक वडाचे महाझाड. बाबा शब्द अति लहान, कीर्ती त्याची किती महान. बाबा शब्द अति लहान, कीर्ती त्याची किती महान. काळजी घेणार संसाराची, विसरून सारी भूक तहान. काळजी घेणार संसाराची, विसरून सारी भूक तहान. सदा हसतमुख कष्ट अपार, चिंता दडवी हास्या आड. सदा हसतमुख कष्ट अपार, चिंता दडवी हास्या आड. मुलाबाळांच्या सुखासाठी आहे वडाचे महाझाड. मुलाबाळांच्या सुखासाठी आहे वडाचे महाझाड. मुलांना बागेत फिरवणार, झोपाळा घसरगुंडी खेळवणार. मुलांना बागेत फिरवणार, झोपाळा घसरगुंडी खेळवणार. त्यांच्या मागे स्वतः धावणार, वडापाव भेळपुरी सुद्धा देणार. त्यांच्या मागे स्वतः धावणार, वडापाव भेळपुरी सुद्धा देणार. जबाबदारी मुलांच्या शिक्षणाची, कशी केली तजवीज पैशांची. जबाबदारी मुलांच्या शिक्षणाची, कशी केली तजवीज पैशांची. गुपित त्यांचे त्यांनाच ठावे, उच्च शिक्षणे झाली मुलांची. गुपित त्यांचे त्यांनाच ठावे, उच्च शिक्षणे झाली मुलांची. जोडे झिजवतो कन्येसाठी, योग्य वर शोधण्यासाठी. जोडे झिजवतो कन्येसाठी, योग्य वर शोधण्यासाठी. कन्येच्या विवाहाने विरहाचे, दुःख लपवितो हास्यापाठी. कन्येच्या विवाहाचे विरहाचे, दुःख लपवितो हास्यापाठी. नमस्कार. चार ओळीचे कडवं म्हणजे 36 गुणी गुणमैलनी अतिच रचना त्यांना हवे होते आणि ती करायचा मी प्रयत्न केला. त्यांनी विषय दिला होता हिरवा श्रावण. हिरवा श्रावण, हिरवा श्रावण आला ग. हिरवा श्रावण आला ग, रानोमाळी हरित क्रांती. रानोमाळी हरित क्रांती. वृक्षवेली सजल्या बाई, वृक्षवेली सजल्या बाई. भगवंताची मधुकरी, भगवंताची मधुकरी. झिमझिम त्या वर्षाधारा, झिमझिम त्या वर्षाधारा. फुल्याली हरित फुलोरा, फुल्याली हरित फुलोरा. तृप्तवीत रम्य नयना, तृप्तवीत रम्य नयना. सजवी ती गंध कटोरा. झिमझिम त्या वर्षाधारा, फुल्याली हरित फुलोरा. तृप्तवीत रम्य नयना, सजवी ती गंध कटोरा. सरितेच्या भव्य प्रवाही, सरितेच्या भव्य प्रवाही. जलकृष्णा ओढून वाढी. सरितेच्या भव्य प्रवाही, जलकृष्णा ओढून वाढी. हिरवा हिरवा तले निळाई,
थेंबात थेंबातली निळावी, देई विश्वात समृद्ध ग्वाही, देई विश्वात समृद्ध ग्वाही. सणांचा श्रावणी पाऊस, सणांचा श्रावणी पाऊस, सर्वत्र आनंद सौख्याचा. सणांचा श्रावणी पाऊस, सर्वत्र आनंद सौख्याचा. साज चढे रास लिलेचा, साज चढे रास लिलेचा. गोप विडे दृढ नात्यांचा, गोप विडे दृढ नात्यांचा. ये असाच तू वर्ष, ये असाच तू वर्ष, सुख सौख्याची वर्षा, न तू दे सृष्टी अवेर. ये असाच तू वर्ष, सुख सौख्याची वर्षा, न तू दे सृष्टी अवेर. तोच साक्षात भगवंत, तोच साक्षात भगवंत. जळी स्थळी शुभ चेतना, जळी स्थळी शुभ चेतना. चेतवी ती मन भावना, चेतवी ती मन भावना. जळी स्थळी शुभ चेतना, चेतवी ती मन भावना. उज्ज्वलित सर्व कामना, उज्ज्वलित सर्व कामना. तृप्तवी विश्वाचा चेतना, तृप्तवी विश्वाचा चेतना. हिरवा श्रावण प्रीतीचा, हिरवा श्रावण प्रीतीचा. आनंद सौख्य मुग्धतेचा, आनंद सौख्य मुग्धतेचा. पर्ण पुष्प बहरातुनी साक्षात्कार तो मांगल्याचा. पर्ण पुष्प बहरातुनी साक्षात्कार तो मांगल्याचा, साक्षात्कार तो मांगल्याचा. पण खूप आवड आहे आणि माझ्या मुलीला ट्रेकिंगची खूप आवड होती. तिला ट्रेकिंग करायचं 15-16 वर्षाची, 15 वर्षाची ती, मुलगा 16 वर्षाचा, 17 वर्षाचा. मैत्रिणी ट्रेकिंग जवळ ऐकू येते शेवटी त्याला माहिती येते. तर ट्रेकिंगला जाऊन आली ती. त्या म्हणाले आपण आपली घरची पण ट्रिप काढूयात ट्रेकिंगला आणि पावसाळ्यात काढूयात म्हणाले. तर आम्हाला काय एवढी कल्पना नव्हती. तर राजमाचीला जाऊयात म्हणाले, राजमाचीला. आणि मग आम्ही सकाळी थांबलो लवकर, सगळे 10 जण आम्ही फॅमिली पिकनिकच काढली होती. भाऊ बहिणी, तिची भाऊ बहिणी, नणंद भाऊजाई आणि असं म्हणून 15 जण असे काहीतरी होते. त्यांची सगळ्यांची मुलं. गेलो आणि कर्जतून आम्ही चालत निघालो राजमाचीला तिथून. पण त्या दिवशी आदल्या अमावस्या होती का, आदल्या दिवशी इतका पाऊस सुरू झाला होता, भयानक पाऊस होता. तर जाता जाता म्हणजे अजून चालतोय लोकांना ते सगळे पुढे खड्डे बिड्डे सगळे पाण्याने भरले होते. तर म्हटलं आता काय करायचं, म्हणजे आपल्याला कळणार पण नाही किती खोल खड्डा आहे किंवा काय. तर भाऊ माझा काठी घेऊन आला तर तर तो म्हणाला की बघतो तो खड्ड्यात अशी काठी घालून बघायचा किती खोल आहे, मग पाय पडून असं पुढे जायचं आम्ही. असं कसं राजमाचीवर पोहोचलो. म्हणजे जवळजवळ 4-5 तास लागले, म्हणजे हळूहळू जायला. आणि मुलं पण लहान होती. बहिणीच्या भावाचा तर मुलगा लहान होता, त्याला तर कडेवर घेऊनच न्यावं लागलं. आणि पुन्हा 1 दिवसाचा मुक्काम होता, त्याच्यामुळे कपडे बिपड्यांची पण बॅग प्रत्येकाच्या हातात होती. तसंच गेलो आम्ही पुढे आणि 4-5 तास लागले तिथे. बसलो तिथे, जरा बाहेर फिरलो तिथल्या तिथे. तिथून अजून एक वरती गड होता असा. तर मी म्हटलं नाही बाबा आपण काही चढणं होणार नाही आपल्याला. आणि पाय असं ते खड्ड्यात म्हणजे धरूनच चालावं लागायचं. कुठे घसरलं हे झालं तर म्हणून असं प्रत्येकाने एकमेकाचा हात धरूनच जात होतो आम्ही असं. आणि संध्याकाळी म्हटलं आता काय नको, उशीरच झाला म्हणजे चढून जायला 4-5 वाजून गेले होते. तर तेव्हा मग म्हटलं की आता थोड्या वेळ तिथे बसलो. जेवण झालं, दुपारी भाकरी पिठलं वगैरे चांगलं होतं सगळं. आणि संध्याकाळी पण असंच वेगळं काय खिचडी वगैरे असे डाळ खिचडी वगैरे होतं. आणि तिथेच मग रात्री मुक्काम केला. बाहेर तिथे फिरलो, खूप छान निसर्ग होता वगैरे सगळे. पण पाऊस मात्र रात्रभर कायम होता अगदी, आणि जोरात अगदी मुसळधार पाऊस. तर आम्हाला कल्पना पण होती की येताना एवढं पाणी साठेल किंवा काय. रात्री आम्ही झोपलो तर तिथे
शेजारी शेळ्या कुत्री अशी जी येऊन झोपायची. त्यांची आम्हाला ते पत्र्याचं शेड होतं त्याच्या खालीच व्यवस्था केली होती झोपायची. तर त्याच्या शेजारी अंथरुणावर शेळ्या येऊन झोपायच्या. जेव्हा उठून बघितलं की ते रात्रभर झोपच लागली. आणि मग शेवटी सकाळी म्हणलं आता चला लवकरच निघूयात, आपल्याला पुन्हा पाऊस किती लागेल, आपल्याला जायला वेळ लागेल म्हणून. मग सकाळी 7-8 पर्यंत चहा बिया घेऊन नाश्ता घेऊन निघालो. आणि अक्षरशः म्हणजे रात्रभर पावसामुळे एक मोठा ओढा तयार झाला होता. तिथपर्यंत आम्ही असं चालत आलो आणि एवढा मोठा असा रुंद पण होता तो ओढा एकदम असा. आणि वरून पाऊस त्याच्यात पाणी येत होतं सारखं असं भरभर. त्यामुळे तो ओढा खूप भरलेला होता आणि असं जाऊन तिकडे दरी कोसळत होता ते पाणी सगळं. तर आणि इतकी पाण्याला ओढ होती की बस. तर तिथे म्हणलं बापरे एवढं ते एवढ्या ह्याच्यातून आपण जायचं नसतं एवढे सगळ्यांनी, लहान मुलं हे ते सगळ्यांना धरून. मग शेवटी हात धरून जायला पण कोणाने हिंमत होईना की त्या ओढ्यातनं जायला. मग शेवटी तिथे कॉलेजच्या मुलांचा असा ग्रुप आला होता. 2 कॉलेजच्या किंवा मोठी 15-20 मुलं होती. मग त्या मुलांनी काय केलं, आम्ही घाबरलेलं बघितलं. म्हटलं आता काय कसं जायचं एकदम आपण इथून. तर मग ती काय म्हणाली की त्यांनी काय केली, साखळी केली मुलांनी. हाताला हात धरून त्या मुलांनी साखळी केली ओढ्यातच अशी. आणि या म्हणाला हात धरून जाऊया. तर एकेकाला हात धरून तरी पण नाही, खूप फोर्स होता पाण्याला पाय. तर मग शेवटी अजून 2 साखळ्या केल्या इकडे इकडे. आणि मधून चाला म्हणाला तुम्ही, हात धरून एकाचा असा असं असं. पण पाय उचलू नका म्हणाला. पाय उचलला तर ते इतका फोर्सने पाय वर करवतातच. आणि अक्षरशः तसं पाय सरपटच चाला म्हणाला तो अगदी अक्षरशः. तरी आम्ही स्तोत्र चालू होती आपली रांगासाठी कसं पार करायचं म्हणून. आणि मग शेवटी तिथे मध्ये एक बघितलं असं तर खूप वेळ लागला पाणी. माझी बहिणीचा तर मुलगा लहान होता. अहो तुम्ही त्याला घेऊन पुढे जा, मी बदलले असले तर तुम्ही त्याला नीट सांभाळा. इतकं होतं काय समजा फोर्समधून पाणी काय दरीत पडलं तर आपण काय करणार असं एकदम, म्हणून ती भीती सगळ्यांना. आणि तर आम्ही बघितलं मध्ये गेलो होतो तर एक मुलगी, कॉलेजच्या मुली पण आल्या होत्या. त्या मुलगी असं पाय उचलला होता वाटतं तिने, जे तिचे पाय असे तरंगायला लागले ना तिला खाली घेताच येईना. इतका फोर्स होता पाण्याला. आणि अजून फोर्सने पाणी येतच होतं वरून खाली आणि ते सगळं दरी बरोबर पडत होते. आणि मग किती तिने प्रयत्न केला, ती घाबरली खूप. मग आणि पाठीवर पुन्हा ती सॅग. तर मग ती मुलं काय करत होती, तिला म्हणाले पाय खाली, तिला होतच नव्हते पाय खाली घ्यायला, इतका फोर्स होता. आणि मग त्या मुलांनी काय केलं, दोघांनी तिची बॅग अशी जोरात उचलली. तेव्हा तिचे पाय खाली झाले. मग तिला हे केलं. ते म्हणाले अजिबात पाय वर पडू नकोस आता. ती रडायलाच लागली किती जोर जोरात. म्हणाली की मला बरं झालं तुम्ही पकडलंच, नाही तर मी गेल्यास तेव्हा होत्या ह्याच्या दरीतच. म्हणून मग तिला हे केलं. आणि मग आम्ही सगळे हळू खूप हळू जाऊन घोडा कसा तरी पार केला. आणि मग तिथून मग सगळी मुलं निघाली. सगळेजण गेल्यावर मग ती मुलं पण निघाली तिकडनं. तर आणि घराघरात पुढे चालली. त्याला म्हणलं तुम्ही जरा हळू थांबा, पुढे जर पुन्हा ओढा असेल तर आम्हाला जायला बरं म्हणून. मग तरी गेलो आम्ही पुढे. पण पुढे एक ओढा होताच, पण तो एवढा फोर्सचा नव्हता, साधा होता. तर तरी त्या मुलाला म्हणलं थांबा जरा, आम्हाला येऊ द्या, आम्हाला हाताला धरून हे करा म्हणून. मग ती मुलं थांबली. आम्हाला हाताला धरून त्यांनी पार केला तो ओढा पण. आणि मग तिथे हे केलं. मग म्हणलं तुम्हाला धन्यवाद तुम्ही होता म्हणून आम्ही येऊ शकलो. त्याच्यात पुन्हा आपण एक मुक्काम वाढला असं. माझी नणंद पण म्हणत होती चला मी तर जाते बाबा, मी काही येत नाही ह्याच्यातून, मी पुन्हा जाऊन तिथं रस्त्याला उद्या दुसऱ्या दिवशी मी निघेन म्हणून. मग शेवटी आम्ही कसं बसं आलो बाहेर तेवढ्याच्या. तिथून कर्जत स्टेशन गाठून पुन्हा मग आलो. खुश झालं. म्हणजे किती 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पण ती जशीच्या तशी डोळ्यासमोर अजून आहे. म्हणजे इतकी फसली आहे ना मला ती. छान अनुभव सांगितला. सगळ्यांनी याचा विचार करा. आपण ट्रेकला जा. कल्पवृक्ष येत आहे ना. एका राज्यात एक शांतता प्रिय प्रजावृक्ष, मनमिळावू आणि कोणालाही न दुखवणारा असा राजा राहत होता. राज्य करत होता. कोणत्याही प्रकारच्या हिंसा त्याचा विरोध असायचा. आपण आनंदी राहावे आणि इतरांनाही आनंदी जगू द्यावे असं त्याचं जीवनसूत्र होतं. आणि अशा विचाराने
काही त्याच्याकडे नव्हतं. आणि हा राजा जरी असा असला तरी शेजारचा राजा असा नव्हता. तो सत्ताप्रिय होता आणि आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी तो प्रयत्नशील होता. तो एक दिवस यांच्यावर स्वारी करतो आणि त्याच्या मुळातच याची लढाईची तयारी नसल्यामुळे याचा पराभव होतो. आणि तसं होत असताना राणी आणि राजपुत्र हे पळून जातात आणि मग राजाही शेवटी परागंदा होतो आणि तो फिरत फिरत एका रानात जातो. तिथे रानामध्ये त्याला एका साधूची झोपडी दिसते आणि तिथे तो त्या ऋषीकडे आश्रय मागतो. ऋषींकडे तो आश्रय मागतो आणि मग त्याला ते त्याच्या निवाऱ्याची व्यवस्था करतात कमी करा आणि आवाज त्याला निवारा देतात. तर तिथे त्याला रात्री त्या एवढ्या मऊ राजा गिरद्यांवर झोपणाऱ्या राजाला एक चटई आणि गोधडी दिलेली असते. त्याला काही झोप येत नाही. तो रात्री उठतो आणि त्या गुरूंकडे जातो, ऋषींकडे, आणि त्यांना सांगतो की अशी मला झोप येते. तर ते त्याच्याबरोबर एका कल्पवृक्ष झाडाखाली त्याला घेऊन येतात आणि तिथे त्याला जे काय पाहिजे होतं ते त्या वृक्षाखाली ध्यान करतात आणि मागणी करतात. आणि त्याच्या मागणीप्रमाणे राजाला प्रार्थना केल्यानंतर त्या वस्तू येतात आणि त्या घेऊन तो आपल्या कुटीत जातो आणि त्याला शांत झोप लागते. आणि असं काही दिवस झाल्यानंतर त्याला असं वाटतं हा कल्पवृक्ष तो राजाची मागणी असतातच. मग तो राजा विचारतो की माझी पत्नी आणि राजपुत्र कल्पवृक्ष देईल का? मग ते साधू अशी प्रार्थना करून त्याला राणी आणि राजपुत्राला पण मागणी करतात. मग राजाला पटकन असं वाटतं की असं सर्व आल्यावर त्याला आपला हेही मिळावं, आपलं राज्य मिळेल का असंही तो विचारतो. आणि मग ते साधू महाराज तसं प्रार्थना करून त्याचं राज्यही देतो. आणि मग हा आपल्या राज्यात आपली बायको आणि राजपुत्र घेऊन येतो आणि आल्यानंतर तो मोठा समारंभ करतो आणि तो या ऋषींना त्यांच्या सर्व शिष्यांना वगैरे बोलवतो, सन्मान करतो, भोजन देतो, आदरातिथ्य करतो, सर्व समारंभ छान करतो. आणि ते झाल्यावर शिष्य जायला निघतात, राजा ऋषी आणि शिष्य. मग राजाला प्रश्न पडतो. राजा त्यांना विचारतो की तुमच्या आश्रमात जर इच्छिलेलं सर्व देणारा कल्पवृक्ष आहे तर तुम्ही का असे कष्टात राहता किंवा तुम्ही असं जीवन का जगताय? त्या कल्पवृक्षाकडून तुम्ही सर्व सुखसोयी मागून आनंदाने का राहत नाही? मग तेव्हा सांगतात की हे कल्पवृक्ष त्याच्या निर्मितीमध्ये आश्रमात शिकणाऱ्या अनेक पिढ्या सहभागी, आजपर्यंतच्या अनेक पिढ्या या आश्रमात त्याचा सहभाग आहे आणि त्यामुळे ते असं खत पाणी त्याला वृक्षाला अन्न खत पाणी सर्वांच्या त्यागाचं, सत्कर्माचं, सद्विचाराचं, यज्ञ कर्म ज्ञानप्रसार या सातत्याने होणाऱ्या या गोष्टींमुळे त्याला त्या झाडातला तिथे मंत्रपठण, अहिंसा, साधी राहणी, सद्वर्तन अशा अनेक अंगीकार त्या झाडाच्या आश्रमात अनेक पिढ्यापासून ते रुजला असल्यामुळे ती त्याची जीवन प्रणाली अशी त्या ह्याच्यात असल्यामुळे की हा वृक्ष अशा वस्तू देतो. म्हणून हा वृक्ष टिकून आहे असा आश्रम आहे. असं म्हटल्यानंतर मग ते म्हणतात की आजही आपण असं पाहतो की शिक्षक विविध समस्यांना तोंड देत पुढल्या पिढीला ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत आहेत. काळानुरूप गोष्टींमध्ये निश्चित बदल झालेला आहे आणि पुढल्या पिढीला आदर्श घडवायची जबाबदारी सत्कर्म, ज्ञान, त्याग वृत्तीचा अंगीकार केल्याशिवाय घडू शकत नाही. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय की चला कल्पतरूंचे आरंभ. तर हे कल्पतरू असे अनेक निर्माण व्हायला पाहिजे.
असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कल्पवृक्ष अनेक निर्माण झाला पाहिजे. आणि ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायात त्यांनी ज्ञानसन्यास योगमध्ये की दैवासुर, असुर आणि सूर संपत्ती हे सांगितलेलं आहे. तर दैवी संपत्ती 26 आहे. त्या 26पैकी निर्भयता, अभय ही पहिली आहे. आणि 26वी नम्रता, अमानित्य ही 26वी. आणि ह्या दोन्ही जर येत असतील माणसाच्या अंगी तर मधल्या 24 आपोआपच येतात. आणि दैवी संपत्ती आणि दुसरी जी असुर संपत्ती आहे तिच्यात 6 आहे. तर त्याच्यात पहिला दंभ आहे. आपण केलेले कर्म चव्हाट्यावर सांगत सुटतो. आणि शेवटचा आहे अज्ञान, म्हणजे ज्याला पाप पुण्य काहीच समजत नाही असा. तर ही असुरी संपत्ती फक्त 6 जरी आहे पण ती जीवाचे सर्व प्रकार हमखास नाकारणारी आणि नरकात पोचवणारी असुरी संपत्ती. त्या 2 आल्यावर त्याच्यातही मधल्या 4 आपोआप त्या माणसाला येतात आणि त्या असुर संपत्तीने नरकात जायला होतं. तर असे चला कल्पतरूंचे आरव निर्माण झालेले पाहिजे असे माझ्या मनशक्तीत असा कल्पवृक्ष आहे. अनेक पिढ्या, अनेक मुलं त्याचा फायदा घेतात. धन्यवाद. छान संदेश केला, माहितीचा. नमस्कार मैत्रिणींनो. एक बंधू म्हणजे ना माझा पूर्ण कुठे झालंय बंधू आणि भगिनी. आणि माझा एक बंधू, नाव सांगू नको. परत एकदा बोलते. नमस्कार मैत्रिणींनो आणि एक बंधू, यांना सगळ्यांना माझा नमस्कार. आपण लग्न झाल्यावर बऱ्याच गोष्टी विसरतो. आपलं बालपणाच्या काही गोष्टी, संसाराच्या रहाटगाडीत आपण हे सगळं काही विसरून जातो. पण अशी एक संधी येते आपल्याला की ज्यावेळेला आपल्या आठवणी उजागर होतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे माझा बालपणाचा, लहानपण देगा देवा. लहानपणाचा हव्यास सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. ते रम्य दिवस, ते निरागस जीवन, सुखदुःखाची जाणीव असलेलं असं नितांत सुंदर जीवन म्हणजे बालपण. माझं लहानपण आठवतं की मला मी मोठी का झाले याचं जास्त दुःख होतं. बालपणातील तो उल्लडपणा आठवला. खरंच आपण असं आयुष्य जगलो होतो हा प्रश्न मनी उभा राहतो. आधी मी माहेरी जातच नाही, कारण आमचं घर 3ऱ्या मजल्यावर आहे. मी पहिल्याच माळ्यावर चढताना मला श्वास लागतो. टॅक्सीतून खाली उतरले की मी आधी घरी फोन करते, कारण माझ्याजवळ सामान असतं. आधी चढणं मुश्किल, तर सामान घेऊन काय चढणार. बिचार कोणीतरी मग धावत सामान घ्यायला येतं. पण हीच मी लहानपणी 3-3, 4-4 पायऱ्या सोडून आणि उतरून चढायची. हे आता आठवलं ना की हसू येते. खरंच आपण असं करत होतो का? पण हो, खरंच आपण तसं करत होतो. खरं वाटत नाही ना, पण हे सत्य आहे. मला कधी एक पायरी चढणं उतरणं माहीतच नसायचं. आई तर एवढी भडकायची, पाय मुरगळे म्हणून खोकलायची, पण एका कानाने ऐकायचं, दुसरं काय. एकदा तर खरंच माझा पाय असा मुरगळला की 4 दिवस घरात बसावं लागलं. पण मी आईवरच दाखवले, तुझा शाप लागला म्हणून. तू रोज बोलतेस ना म्हणून असं झालं. बिचारी आई कपाळाला हात लावण्यामधून तिच्या पुढे दुसरा पर्याय काय म्हणा. आमच्या घराशेजारी शाळा होती. पहिल्या घंटेचा आवाज झाला की आमची स्वारी निघाली दूर धावायला. आमचं शिवाजी विद्यालय म्हणून अभ्युदय नगरमध्येच ती शाळा आहे. ती घरामध्येच घंटी वाजायची शाळेची, की आम्ही खाली पायऱ्या उतरून जायचो.
शाळेतून घरी असलं की जेवण करून थोडा वेळ झोप मग अभ्यास या संध्याकाळ कधी झालं ते कळायचंच नाही. नाहीतर ऑफिसमध्ये असताना किती वेळा घड्याळाकडे लक्ष जायचं. घरी यायचं असायचं ना, संध्याकाळ झाली की मी आमच्या गॅलरीतून बघत राहिली. का हा प्रश्न तुमच्या मनात उद्भवला असेल? खाली एक मोठी प्रशस्त बाग होती. त्यामध्ये त्या बागेमध्ये निरनिराळी झाडं, सुंदर गुलाब, मोगरा, रातराणी, बदामाची झाडं, काय काय सांगू, बरेच झाडं असायची तिथे. निरनिराळी झाडं, फुलं विसावलेली फुलणारी दिसायची की मी विचारात पडायची कोणती फुलं आज तोडायची, मेहंदीची पानं आणायची की बदाम खायचे. पण एवढं सहजासहजी शक्य नव्हतं, कारण सर्व बाजूनी पीठ घातलेले तारेचं कुंपण होतं. त्याच्या आतमध्ये खवीस माळी बसलेला असायचा, जो रोज मुलांना पिटाळून लावायचा. असा राग यायचा त्याचं सांगू. आता मला सांगा, हा का फुल डोक्यात मारणार होता? हॅलो, हां बोला. मग आम्ही तोडली तर याचं काय होतं? खरं इथे मला वेगळंच बोलायचं होतं, समजून गेला असा मला काय म्हणायचं ते. त्याचा माझ्यावर जास्ती करून डोळा असायचा. ही पोरगी सारखी फिरते म्हणजे नक्कीच तिचा काहीतरी डाव असावा म्हणून तो सावध असायचा. पण मी पण काही कमी नव्हते. वरून माई कुठे आहे याचा अदमास घ्यायची. गेट जवळ दिसला ती दुडूदुडू खाली उतरायची आणि कानोसा घ्यायची मायाची. तो गेट जवळ आहे त्याची खात्री झाली की मग 2-4 छोटे मोठे दगड घ्यायची आणि बदामाच्या झाडावर भिरकवायची. कारण बदामाचे झाड हे गेट जवळ होतं. तो लगेच गेटच्या दिशेने पळायचा की मी लगेच तारेच्या मुंग्यात घुसून जी मी घेरलेली वरती फुलं बघितलेली असायची ती फुलं तोडून लगेच बाहेर यायची. एकदा काय झालं, मी असं त्याला चकवा दिला आणि तारेच्या कंपाऊंडमधून आत घुसून गुलाब मोगरा तोडला. पण काय तोडलं नाही, त्याला माझी चाहूल लागली. तशी मी एका झाडाच्या मध्ये घुसून तोंडावर हात धरून गप्प बसून तो जाण्याची वाट बघत राहिली. त्याने आजूबाजूला सगळीकडे बघितलं आणि कोणीच नाही याची खात्री करून गेटकडे जाताना वरती बघायला मात्र तो विसरला नाही. दुसरं काय, मी आहे का तेच तो बघायचा. नतद्रष्ट कार्टी म्हणून मनातल्या मनात शिव्या शापण देत असेल. पण कोणाच्या शापानं कोण मरतं का हे मला मराठीच्या सरांनी शिकवलं होतं. त्यामुळे माझ्यावर त्याचा काहीच परिणाम होत नसे. तो गेट जवळ गेला आहे त्याची खात्री करून हळूच चोर पावलाने बाहेर आले आणि त्या तारेच्या कुंपणातून बाहेर पडणार इतक्यात कोणीतरी येत आहे याची जाणीव झाली. मी त्या कुंपणातून बाहेर पडणार इतक्यात माझा स्कर्टच अडकला त्यामध्ये. मी मागचा पुढचा विचार न करता खसकन उडला आणि बाहेर जाऊन ठेवली. आपल्याला पाहिजे ती फुलं मिळाली याचा आनंद गगनात मावेना. पण तो आनंद क्षणभरच टिकला, कारण स्कर्ट खसकन उडताना त्या तारेने माझ्या मांडीची चांगली चिरफाड केली होती. खोलवर जखम झाली होती. पण घरी कसं सांगणार ना. गुपचूप वेदना सहन करत होते. पण शेवटी घरातल्यांना काढायचं ते कळलं. ही अशी काय चालते म्हणून आईने विचारलं. त्यावेळी मी उडवाउडीची उत्तरं दिली खरी, पण शेवटी आईला सांगावं लागलं. कारण पाय चांगलाच सुजला होता. जखमही खोलवर झाली होती. मलाच बघताना घाम फुटला होता. मग घरच्यांचं काय? ताबडतोब डॉक्टरी सोपस्कार सहन करावे लागले. चोरी करू नये हे मात्र मी त्यानंतर शिकले. पण हिला चोरी कशी म्हणावी? फुलाचे आकर्षण सगळ्यांनाच असतं आणि मी तर एक नंबरची फुलवेडी. तो माळी कशाला मागे लागतो? फुलं आमच्यासाठी असतात हे काय त्याला माहीत नाही का? 4 फुलं प्रेमाने दिली असतील तर याचं काय गेलं असतं? उलट मी मनातल्या मनात आशीर्वादच दिले असते ना. म्हणजे असा सज्जन माळी अजून तरी जन्माला यायचा. तो आमच्या मागे लागणार आणि आम्ही त्याला सतावणार हे जणू समीकरण झाले. काही असो, जखमा जरी खोलवर असल्या तरी फुलांनी आकर्षित होणारा मन त्यावर हळूच फुंकर घाले नाही का? धन्यवाद.
छान छान. पण प्रेमामुळे जखम करून घ्यावी लागली. मी कविता माझी लिहिलेली सादर करते. खूप जुनी आहे, 2019 साली लिहिलेली कविता आहे. मन पाखरू. कवितेचं नाव आहे मन पाखरू. मन पाखरू पाखरू उडत असे फुरू फुरू. मन पाखरू पाखरू उडत असे फुरू फुरू. क्षणात वाटत असे धरू, क्षणात वाऱ्यासंगे उडू. मन पाखरू पाखरू. मन पाखरू पाखरू नको नको ते चिंतित. चिंतेच्या विचारात त्याची चिंता होते. मन पाखरू पाखरू काही बाई आठवते. मन पाखरू पाखरू काही बाई आठवते. भूतकाळाच्या आठवणीत पुन्हा नव्याने रमते. मन पाखरू पाखरू. मन पाखरू पाखरू गोड स्वप्न रंगविते. मन पाखरू पाखरू गोड स्वप्न रंगविते. स्वप्न मोडते वाटता मनातच घाबरते. मन वादळ वादळ. मन वादळ वादळ नाही भरवसा त्याचा. वावटळीने तयाच्या सुख धरू नये आता. वावटळीने तयाच्या सुख धरू नये आता. धन्यवाद. मी आज माझ्या जाऊबाईंनी केलेली असलेले विडंबन म्हणून दाखवणार आहे. भातुकलीच्या खेळामध्ये राजा आणि राणी चमचमीत पदार्थ खाऊन दोघे पितात पाणी. भातुकलीच्या खेळामध्ये राजा आणि राणी चमचमीत पदार्थ खाऊन दोघे पितात पाणी. राजा हसला आणि म्हणाला खिचडी झाली भारी. राजा हसला आणि म्हणाला खिचडी झाली भारी. माझ्या नशिबा सगळी बोलली तुझ्या हातची न्यारी. काराणीला वाटले तेव्हा, काराणीला वाटले तेव्हा हवी थोडी फिरली. चमचमीत पदार्थ खाऊन दोघे पितात पाणी. राणी बसली बघत एकटक गोल गोल त्या चकल्या. उद्या पहाटे उठून करीन उद्याही पाकातल्या. पण राजाला हवी होती इडली आणि चटणी. चमचमीत पदार्थ खाऊन दोघे पितात पाणी. तिला विचारी राजा काय पदार्थ इतके चवदार. का देवाने दिले इतके पदार्थ हे चटचटदार. या प्रश्नाला उत्तर म्हणून केली तिने खमणी. चमचमीत पदार्थ खाऊन दोघे पितात पाणी. त्या राणीने केली पटपट ठेचा आणि भाकरी. का राजाचा सुटला ताबा तोंडी सुटले पाणी. त्यावर त्याला हवे होते ताजे ताजे लोणी. चमचमीत पदार्थ खाऊन दोघे पितात पाणी. भातुकलीच्या खेळामध्ये राजा आणि राणी चमचमीत पदार्थ खाऊन दोघे पितात पाणी. सुरुवात नाही गद्यात. एक थोडासा चालेल. मोठ्याने.
या बदलो या बदलं का हां चैतनाचे कुपी बसे सौंदर्यात लुप्त असे आणि बहर फुलाचा सुप्त दिसे कोवळे नाजूक जीवने अल्पकाळाचे आयुष्य ते जगण्याची उर्मी देतो हा सुगंध तुटत जातो उमलताच बंद कुशी सांडे कुपी सांडे तरवलत मकरंद नाचे विट्यामधली मधुवेचे सुधा मधुकर असेच नाते दूरवरून येत असे भेटायला ओढला सुबंधाची त्याला विश्वबाल विसरून प्राशितो ओशीतला रस वेचताना किती मोह मधुर साचा त्यास तो सोडून अमृताचा जीवनी ब्रह्मानंद भोगण्याचा टाकून नरकात जाण्याचा. आपल्या सुनंदा जोशीने लिहिलेली कविता मी सुरात वाचायला प्रयत्न केला. चांगलं छान आहे, प्रयत्न चांगला केलाय, प्रयत्न छान केला. साधारणपणे 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला एक दादरला सेमिनार अरेंज केलं होतं. कुणी ते आता आठवत नाही, पण साधारण अशा प्रकारचं होतं की व्हॉट इज लाईफ, आयुष्याचा अर्थ काय, तुमचं गोल काय आणि ते अचीव कसं करावं. आणि मी त्यावेळेला ते सेमिनार अटेंड केलं. 1 दिवसाचं सेमिनार होतं. आणि 40 वर्षापूर्वी तेव्हा माझं वय तरुण भाबडं, असं वाटायचं की आपल्या सगळ्या प्रश्नांना इथे उत्तरं मिळणार, हे ज्ञानी लोक उत्तरं देणार. आणि दुसरी एक भाबडी अपेक्षा अशी की आपल्याला ते समजणार पण. असं सगळा तो आनंदाचाच काळ होता. आणि मग त्याच्यामध्ये काही वक्त्यांची भाषणं झाली. माझ्या एक ओळखीच्या टीचर भेटल्या तिथे, त्यांचं पण भाषण होतं. आणि नंतर असं 1 to 1 कॉन्व्हर्सेशन झालं. त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुमचे काही प्रश्न विचारा. तर मी विचारलं की काय पाहिजे म्हणे तुम्हाला, काय आयुष्यामध्ये तुमच्या काय अपेक्षा आहे. तर म्हटलं मला आयुष्यामध्ये ना आनंद पाहिजे. त्यांनी विचारलं म्हणजे तू आता आनंदी नाही आहेस. म्हटलं आहे ना. तर तुला कुठे कुठे आनंद मिळतो. तर मला नेमकं काय आठवे ना. पण म्हणजे आज सकाळी मी निघाले, बरोबर गाडी मिळाली. अपेक्षा होती की गाडीमध्ये सीट मिळावी. 40 वर्षापूर्वी मिळत होती सीट रोडला, ते मिळाली की मी आनंदी. पण तुझा प्रॉब्लेम काय. म्हणजे तसं ऑफिसमध्ये पण कुणाशी भांडण न होता EOD एंड ऑफ द डे झाला की आनंदी. पण दुसऱ्या दिवशी ते नाही ना. त्यामुळे हा आनंद कसा मिळवायचा. आणि त्या परिचित होत्या, पूर्वी आमची ओळख झालेली. त्यांनी काय केलं, मला म्हणाल्या तुझं उत्तर ना या चिठ्ठीमध्ये आहे. आणि त्यांनी मला एक चिठ्ठी दिली आणि सांगितलं पण ही चिठ्ठी आता उघडू नकोस, घरी गेल्यावर उघड. आणि प्रामाणिक मी तेव्हापासूनच हा. त्यामुळे तशी काय मी तेव्हा चिठ्ठी उघडली नाही. पण घरी परतेपर्यंत मला ती गुरगुर होती की काय या चिठ्ठीमध्ये असेल, काय या चिठ्ठीमध्ये असेल. मी घरी आले आणि म्हटलं वा वा आता आपल्याला आनंद सापडणारच आहे. जसं की एखाद्याला विचारावं 2+2 काय, तो म्हटलो 4. किंवा एखाद्याला विचारावं इथून दत्त मंदिर कुठे आहे हो, आणि मग तो सांगतो काय मी पुढे जाऊन उजवीकडे वळा दत्त मंदिर आहे सापडलं. तसं मी आनंदात की वा वा आता आपल्याला आनंद सापडणार. सगळं आवरलं आणि मग चिठ्ठी उघडली. चिठ्ठीमध्ये होतं की हे पुस्तक वाच. आणि त्या पुस्तकाचं नाव होतं, कदाचित तुम्ही काही लोकांनी वाचलं पण असेल ते पुस्तक. पुस्तकाचे लेखक होते उशी रेगे आणि त्यांची छोटेखानी कादंबरी, जे मला नंतर कळलं, मला तेव्हा माहीत नव्हतं. पुस्तकाचं नाव होतं सावित्री. उशी रेगे यांची छोटेखानी कादंबरी, साधारणपणे 1935 वेळेला लिहिली. मी लगेच गेले मॅजेस्टिकमध्ये दुसऱ्या दिवशी आहे का, त्यांच्याकडे नव्हतं. पण त्यावेळेला ते लोक कोऑपरेटिव्ह होते. ते म्हणाले तुम्हाला एखाद्या वाचनालयात मिळेल. मी त्यावेळेला KDMC वाचनालयाचे मेंबर होते. लगेच तिकडे जाऊन ते पुस्तक आणलं. ते पुस्तक आहे सावित्री पुस्तकाची, आपण तिला नायिका म्हणू, तिने लिहिलेलं ते पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकात ही असं लिहिते की आई विना वाढलेली आहे ती.
वडील तिथे सगळे कामात असतात. त्यामुळे तिने असं लिहिलंय की मला स्वतःला विसरून स्वतःमध्ये जगायची मला सवय लागली. आणि त्यामुळे माझे आप्पा नेहमी म्हणायचे की अगं तू ना आनंद भाविनी आहेस. आणि तिला वाटायचं की आपल्या आप्पांनाच असे शब्द सुचतात. मी ते वाचत गेले, म्हटले ह्याच्यात मला कुठे आनंद मिळणार आहे, काय त्यांनी सांगितलंय. आणि मग ती छोटी छोटी पत्र वाचता वाचता एक पत्र मला मिळालं. तर त्याच्या पुढे ती सावी असं लिहिते की ही आहे एका तिला सांभाळायला एक गरीब बाई असायची, राजम्मा. ती लिहिते की राजम्मा नेहमी ना मला छोट्या छोट्या गोष्टी सांगायची, पण मला त्या भारी आवडायच्या. तर तिने मला एक गोष्ट सांगितली की एका गावाबाहेर एका झोपडीमध्ये एक म्हातारी आजी आणि तिची एक छोटी नात राहत होती. दोघीच जणी राहायच्या. आणि ती छोटी नात सतत काहीतरी म्हातारी बरोबर राहणार, आजी बरोबर ती कंटाळलेली असायची. आणि मग तिने काय झालं, एकदा त्यांच्या अंगणामध्ये मोर आला. मोराला बघून लच्छीला खूप आनंद झाला आणि मोराने नृत्य चालू केलं. त्याच्यामुळे ती पण आनंदली, ती पण नाचायला लागली, मोर नाचायला लागला. असं त्यांचं आनंदित वातावरण होतं. आणि मग मोर थोड्या वेळी परत निघाला. तर ती आजीला म्हणाली, अरे मोर गेला तर मग मी कुणाबरोबर नाचणार, मला कसा आनंद मिळणार. नाही नाही आजी, आपण ना मोराला इथे बांधूया. आजी म्हणाली, अगं आपल्याला हे कसं शक्य आहे, त्याचा दाणा गोटा कोण आणणार, मी तर एवढी म्हातारी. मोर म्हणाला, नाही मी इथे जवळपासच राहतो रानामध्ये, मी असं करीन, तुमच्या लच्छीसाठी मी रोज येत जाईल तुमच्याकडे, तिला आनंद मिळावा, नाचता यावं. तो पण माझी एक अट आहे. लच्छी म्हणते, काय आहे अट तुझी. तो म्हणतो, ज्या वेळेला मी येईन दिवसभरात तुला वेळ नाही सांगणार, पण जेव्हा मी येईन त्यावेळेला आधी तू नाच करायचा आणि तुझा नाच झाला की मी नाच करणार, मग आपण दोघांनी एकत्र नाच करायचा. तिला वाटलं एवढं तर सोपं आहे, तर उद्या येणार तेव्हा आपण नाचायचं. मग दुसरा दिवस उजाडला तेव्हा तिला कळलं की बापरे, वाट बघत बसली, अजून नाही आला, अजून नाही आला. मग तिच्या ती अट लक्षात आली, नाही तो येईल त्यावेळेला आपल्याला नाचायचं. आणि कुठल्याही वेळेला नाचायचं, हुकमी नाचायचं, म्हणजे आपलं मनही तेवढं हुकमी हवं ना. मग ती म्हणाली, नाही मी आत्तापासून मला आनंदी राहिलं पाहिजे, सकाळपासून कधीही मोर येईल आणि मला म्हणेल नाच, आणि मी आनंदी नसेल तर नाचेल कशी, आणि मी नाचले ते मोराने काय सांगितलं मी परत जाईल. नाही तसं नाही चालायचं, मला नाचलं पाहिजे. आणि मग असं होत गेलं की रोज सकाळपासून आनंदी राहत गेली. नाचायचंय, मोर येणार आहे या भावनेने ती आनंदित होत गेली. मोर येत राहिला, ते दोघं नाचत राहिले. आणि मग काही दिवसांनी असेही काही दिवस आले की कधी कधी मोर यायचा पण नाही, पण तिला ती उणीव पण भासत द्यायची नाही. अशा प्रकारे लच्छीला तिच्या आयुष्यातला मोर मिळाला. आणि ती सावी ती नायिका पुढे असं लिहिते की म्हणून राजम्मा म्हणायची, आपल्याला जे जे हवं ना आयुष्यामध्ये ते ते आपणच व्हायचं. ते वाचलं त्यावेळेला लगेच असं कळलं नाही, पण ज्या वेळेला वारंवार थोड्या काही वर्षांनी असं वाचत गेले त्यावेळेला कळलं की लच्छीचा मोड तिला मिळाला, लच्छी आणि मोड एकत्र झाले, मोड तिच्यामध्ये सामावून गेला. आणि मग हळूहळू असं मला जाणवलं आता एवढी वर्ष गेल्यानंतर की मला हा आयुष्यातला मोड अनेकदा बऱ्याच वेळेला भेटला आहे. आणि कदाचित तुम्हाला पण सगळ्यांना तो मोर आपापल्या आयुष्यातला भेटला असेल, भेटत असेल. धन्यवाद. छान छान, हो चांगला मिळाला आणि सगळ्यांना मिळावं असं. होती ती वाचून दाखवली. अटॅच तर होतोच आपण, डिटॅच होता आलं पाहिजे. वार्धक्याच्या पाऊल थोडा चाल करतायत अंगावर, कधी गुडघे कधी पाय तर कधी दुखते आहे कंबर. ठाव सोडणाऱ्या दातांना हसून काय म्हटलं पाहिजे. अटॅच तर होता येतं, डिटॅच होता आलं पाहिजे. लेक व्हावी जावयाची, मुलगा सुनेचा झाला पाहिजे. आतापर्यंत आपलंच होतं, आता एकमेकांचं झालं पाहिजे. नातवंडेही आपली असली तरी ती आहे त्यांची संपत्ती, एवढी समज यायला पाहिजे. अटॅच तर होता येतं, डिटॅच होता आलं पाहिजे. ऑफिसच्या व व्यवसायाच्या खुर्चीशी किती अटॅच होतो आपण,
पैसा, पद, प्रतिष्ठेचा गुलाम होतो. टायर्ड होण्याआधी रिटायर होता आलं पाहिजे. अटॅच होतोच आपण, डिटॅच होता आलं पाहिजे. ज्याने चोच दिली, ज्याने दिली चोच, तो देईल चारा पाणी. हरवणारे कोण आपण, तो आहे दुसरा कोणी. शरीर नश्वर, आत्म्याशी तादात्म्य पावता आलं पाहिजे. अटॅच तर होता येतं, डिटॅच होता आलं पाहिजे. धन, संपत्ती, माया खूप खूप जपली आपण. आता हे सर्व उपभोगायचे आहे. काही राहून गेले असेल तर ते वेळीच उरकून घ्यायचे. अटॅच तर होतोच आपण, पण डिटॅच होता आलं पाहिजे. माझे खूप केले आपण. आता हे सर्व येथेच सोडून जायचे आहे. आता आपली खरी संपत्ती ही मुले, सुना, नातवंडे हीच आहेत हे समजून घेतले पाहिजे. अटॅच तर होता येते, डिटॅच होता आले पाहिजे. रडत रडत आलो होतो, हसत हसत जायचे आहे. अटॅच तर होता येते, डिटॅच होता आले. छान छान खूप छान छान. त्याचं नाव आहे गाव. नदीकाठी दमदार बसलेलं कौलारू घर. अर्थात प्रत्येकाचं घर हे असंच असतं. दारासमोर तुळशी वृंदावन आणि अंगणात मस्तपैकी गावठी फुला, जो 12ही महिने गोड सुगंध देतो. शिवरात्र झाली की होळीची धमाल. गावची होळी ही गावचीच होळी. मस्त सुरेख पालखी निघते. जी देवी ज्या गावची असते, म्हणजे जिचं माहेर त्या गावी असतं, ती येताना ती पालखी एकदम हलकी असते. घरोघरी दर्शन देऊन लोक पूजा करतात, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. एक दिवस माहेरी मुक्काम करून ती जेव्हा सासरी जाते, तेव्हा ती पालखी अक्षरशः जड होते. काही बोलून सोडली. बरीच लोक ती पालखी धरायला असतात, पण त्यांना ती उचलत नाही. हे सत्य आहे. तरीही हे दिवस खूप उत्साहात जातात, कारण कोकणातले हा एक मुख्य सण आहे. 2 मुख्य सणांपैकी दुसरा म्हणजे गणपती. मुंबईकडनं दोन्ही सणांना गावाला असणारच. आता होळी झाली, आंबे फणसाचे दिवस आले. गावचे रायवळ आंबे पण इतके गोड, मग फणस काय विचारू नका. फणसाची भाजी, नुसत्या गऱ्यांची भाजी, मग पिकल्यावर तर खूपच मस्त. एप्रिलपासून एकेरी डबल मोगरा, काय विचारू नका. मस्त देव मस्त मस्त वास. देव पण खुश होतात. रोजचा सुगंधित हार देवांना मिळतो. बायकांना गजरे मिळतात. वातावरण कसं एकदम सुगंधित. या मोगऱ्याच्या दिवसात सापांचं प्रमाण पण जरा जास्त असतं, कारण सापांना पण मोगरा आवडतो. कधी कधी हे साप मोगऱ्याच्या झाडाला मिठा देऊन बसतात, पण हे साप विषारी नसतात. उलट ते घराची राखण करतात, म्हणून या सापांना राखणदार म्हणतात. बाकी सगळी फुलं म्हणजे तगर, जास्वंद सर्व सुरेखच. म्हणजे नुसते गुलाब आणि मोगरा सुरेख नाही, हेही सगळे सुरेखच. नो पार्शालिटी बिझनेस लाईक खानोलकर सर. आता आवळी भोजन हेही एक महत्त्वाचं एकत्र येण्याचं निमित्त. आवळ्याच्या झाडाखाली बसून मस्तपैकी जेवण म्हणजे छानच परवडलं. आवळा हा प्रचंड औषधी आणि सी व्हिटॅमिन युक्त असल्यामुळे आणि आपल्याला फिट आपल्याला फिट पण ठेवतो. अर्थात त्यावेळेला आम्ही च्यवनप्राश करून सुद्धा त्याचं महत्त्व आम्हाला कळत नव्हतं, कारण त्यावेळेला डॉक्टर रमेश पाटील असे मेसेजेस पाठवत नव्हते जसे आता पाठवतात. जो अपार पोहाळा सुद्धा तेवढाच नंबर 1 टॉनिक आहे, पण त्याचेही महत्त्व कळत होतं, पण वळत नव्हतं. पावसाळा चालू झाला आणि भाद्रपदात कितीही पाऊस पडला तरी गणपतीचा सण तेवढ्याच उत्साहात साजरा होत असे. छोटे मोठे गावचे सण पण खूप उत्साही वातावरणात पार पडतात. अजून नदीची मजा तर आवडच असते. स्वच्छ निर्मळ पाणी ते पिण्याजोगं असतं. कपडे धुवायला पण ती गर्दी असते. नदीमुळे वातावरणात बदल होतो, त्यामुळे हवेत थंडावा वाटतो आणि विशेषतः उन्हाळ्यात त्याचा फार फायदा होतो. गावामध्ये विवाहामध्ये एवढं थोडंच आहे, वेळेचं बंधन असल्यामुळे. खूप छान. छोट्या मुलांचं विडंबन
बाबांसाठी केलेला मीच खाल्ला डोसा, बाबांसाठी केलेला मीच खाल्ला डोसा, बाबांनी संतापून दिला मला एक ठोसा, बाबांनी संतापून दिला मला एक ठोसा, दादासाठी केलेला सांजा मीच गिळला, दादासाठी केलेला सांजा मीच गिळला, कमून आलेल्या दादाने मग मात्र माझा कानच पिळला, कमून आलेल्या दादाने मग मात्र माझा कानच पिळला, बटाट्याची भाजी ठेवली होती ताईसाठी, बटाट्याची भाजी ठेवली होती ताईसाठी, मी गुपचूप मटकावताच हाणली मला तिने काठी, मी गुपचूप मटकावताच हाणली मला तिने काठी, आता फक्त उरले आहे डब्यात काही लाडू, आता फक्त उरले आहे डब्यात काही लाडू, पण नको आईच्या हातात आहे मोठा झाडू, पण नको आईच्या हातात आहे मोठा झाडू. गंमत आहे लहान मुलांनी आणि आता हे मोठ्यांचं आहे. हे चिंचेचे झाड दिसे मध चिनार वृक्षावरील ह्या चालीवर आहे. ही केळीची साल कुणीतरी टाकून रस्त्यावरी, आपटलो 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 दणकून तोंडावरी, ही केळीची साल मज जवळ कधीची जाता रस्त्यातुनी, ललना सुंदर मी बघतो भारावुनी, हा होतो जात कसा मी मुख वेंगाळुनी वेंगाळुनी, नाद पुळा हा मज गरीबाला धरतो वरचे वरी, आपटलो 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 दणकून तोंडावरी, ही केळीची साल. मी शांत समंजस भोळा नमावणा, आमुच्या सरख्यांचा दुनिया धरते राडा, हा घेऊन बसलो अनेक वेळा मी धडा, ही दुनियादारी गरिबाची मज पटली खात्री पुरी, आपटलो 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 दणकून तोंडावरी, ही केळीची साल. संकोचल्यासारखं होतं. तर पण मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करणार नाही का, मला मराठी येत नाही असं नाही, पण मनातील भाव जे आहे ते मी हिंदीतच व्यक्त करू शकतो, है ना. तर लोक म्हणतात एक बार की बात है, अकबर बादशाह ने पूछा, बीरबल एक बहुत बड़े विद्वान इस सभा में है, अकबर के नवरत्नों में से एक बहुत बड़े विद्वान है, तुम इनकी जाति तो बताओ, ये कौन सी जाति के हैं, कौन सी भाषा बोलते हैं, क्योंकि वो सब भाषा बोला करते थे. बीरबल 2 मिनट सोचने में लगे, लेकिन बीरबल तो बीरबल ही थे, हर समस्या का समाधान उनके पास था. उन्होंने कहा ठीक है बादशाह, मैं आपको पल भर में चुटकी में इसका हिसाब बता दूंगा कि वो विद्वान कौन सी भाषा बोलते हैं. बोले नहीं बीरबल, इतनी बड़ी हिम्मत तो करना ही मत, क्योंकि इतने सारे विद्वान उनको परखने में हार में है, तुम कैसे पता लगाओगे. बस आप देखते रहिए. अब बादशाह अकबर, बीरबल और वो महान पंडित तीनों ऊपर चढ़ गए, सीढ़ी तक चढ़कर एक दो मंजिल पर पहुंच गए और बीरबल उनसे हर भाषा में पूछते जा रहे थे, तो वो जिस भाषा में पूछ रहे थे जवाब देते जा रहे थे कई भाषा में. अब अकबर ने कहा मैंने कहा था ना कि तुम नहीं पता लगा पाओगे, ठहरिए तो सही, देखिए आप. उन्होंने क्या कहा, बोलते बोलते उस व्यक्ति को जोर से धक्का दिया.
धक्का दिया तो गिरते समय उन्होंने जो है अपनी मातृभाषा में उसको गाली दे दी। और बीरबल ने कहा कि बादशाह यही इनकी मातृभाषा है। तो कैसे पहचाना? बोले इंसान जब सबसे बड़े संकट में होता है ना तो किसे याद करता है? अपनी मातृभाषा को। और जब सबसे ज्यादा दुखी होता है तो किसे याद करता है? उस बादशाह। इसलिए आपसे निवेदन है, आप खुद ही पूछ लीजिए कि कौन सी भाषा है। जब उनसे पूछा तो उन्होंने बताया कि भाई मैं जिसमें उन्होंने गाली दी थी वही भाषा मेरी अपनी मातृभाषा है। तो ये बीरबल की, ये मनुष्य की ताकत है कि मनुष्य कुछ भी कर ले लेकिन आखिर में अपनी मातृभाषा, अपनी माँ और अपनी मातृभूमि को कभी नहीं भूलता। और भूलना भी नहीं चाहिए, उसे हमेशा याद रखना चाहिए। दुनिया के किसी भी कोने में चले जाएं, लेकिन अपने देश को और अपनी माँ को कभी ना भूलें। क्योंकि राम ने जब अयोध्या, जब लंका जीत गए थे और लौटने लगे तो लक्ष्मण ने कहा कि भैया अयोध्या में क्या रखा है, राज तो आपके हाथ से चला गया, ये लंका तो हमने जीत ली है ना, सोने की लंका है, इस पर राज्य करिए, यहाँ के राजा बन जाइए, कोई आपको नहीं रोकेगा। तब राम ने कहा लक्ष्मण अपनी स्वर्णमयी लंका नमे रोचते जन्म जननी जन्म भूमि स्वर्गादपि गरीयसे। ये सोने की बनी हुई लंका भी मुझे अच्छी नहीं लगती है, क्योंकि मेरी माँ और मेरी मातृभूमि तो स्वर्ग से भी महान है और मेरी माँ अयोध्या में है और मेरी जन्मभूमि अयोध्या है, मुझे वहीं जाना है। ये जो है अपनी मातृभूमि के प्रति हम सबका लगाव ऐसा ही होना चाहिए। अब मैं आपको एक छोटा सा सिर्फ एक गाना सुनाऊंगी, बिल्कुल छोटा। दुनिया के रखवाले सुन दर्द भरे मेरे नाले, सुन दर्द भरे मेरे नाले। पागल सूरज चांद को ढूंढे सांझ सवेरे को, मैं भी उस प्रियतम को ढूंढूं, हो न सका जो मेरा, ये जीवन अपना वापस ले ले, जीवन देने वाले दुनिया के रखवाले सुन दर्द भरे। छान छान, खूप सुंदर, खूप सुंदर. मराठी साहित्य परिषद मुंबई याने ऑगस्ट 25 मध्ये श्रावण महती हा विषय घेऊन स्पर्धा आयोजित केली होती आणि श्रावण महतीवर अष्टाक्षरी कविता मागवल्या होत्या. त्यामध्ये मी जी कविता पाठवली होती माझी ती आता मी आपल्याला वाचून दाखवते. मला बक्षीस मिळालं नाही ते पहिल्यांदाच सांगते. माझ्या कवितेचं शीर्षक होतं ऋतुराग आणि ही एकदा मी वाचून दाखवलेली असेल असं मला वाटतं. आला श्रावण श्रावण गळा मोतियांच्या माळा, आला श्रावण श्रावण गळा मोतियांच्या माळा, सृष्टी देवीने वेढिले घाली फुलं पाने त्याला, सृष्टी देवीने वेढिले घाली फुलं पाने त्याला. असा हा श्रावण राजा असे सर्वच ऋतूंचा, असा हा श्रावण राजा असे सर्वच ऋतूंचा. माझ्या घरी आज आला नाग रक्षा या शेतीला, माझ्या घरी आज आला नाग रक्षा या शेतीला. ही मंगळागौर दारी लेक माझी येई घरी, ही मंगळागौर दारी लेक माझी येई घरी, सख्यांसंग
संगे फेरधरी जागविते रात्र सारी. सख्यांसंगे फेरधरी जागविते रात्र सारी. लगेचच राखी पौर्णिमा बांधा घट्ट बंधू प्रेम. बांधा घट्ट बंधू प्रेमा. ताई भाऊंचे बंधने कधी न हो खंडन. ताई भाऊंचं बंधन कधी न हो खंडन. बांधारे हंडी दोराला उद्या आहे दहिकाला. बांधारे हंडी दोराला उद्या आहे दहिकाला. गोविंदा आला रे आला राजर्षी श्रावण आला आला. गोविंदा आला रे आला राजर्षी श्रावण आला आला. धन्यवाद. वा वा छान. सांगते की हे रामायणाच्या वेळेचं आहे. लक्ष्मण मूर्छित झालेलं आहे आणि त्यावेळी हनुमंताला सांगतात आहे संजीवनी बुद्धी आल्याला त्या डोंगरावर त्या पार्श्वभूमीवर. आणि चाल आहे आ लौट के आजा मेरी ह्या चालीवरती विडंबन. लौट के आ, लौट के आ, लौट के आ, आ लौट के आजा हनुमान, आ लौट के आजा हनुमान, तुम्हें श्री राम बुलाते हैं. आ लौट के आजा हनुमान, तुम्हें श्री राम बुलाते हैं. जानकी के बसे तुझ में प्राण, जानकी के बसे तुझ में प्राण, तुम्हें श्री राम बुलाते हैं. आ लौट के आजा हनुमान, तुम्हें श्री राम बुलाते हैं. लंका जला के सब पर हरा के, लंका जला के सब पर हरा के, तुमने खबर सिया की लाई.
तो या ये. चालीवरती ते गाणं गाणं आहे आहे एक टपोरी मुलगा वडिलांचा पैसा उडवायला कॉलेजमध्ये जातो आणि त्याचं अभ्यासाकडे लक्ष नसतं पण इतर गोष्टींकडे खूप लक्ष असतं आणि त्याला माहिती असतं की काय कॉलेजमध्ये पेपर वगैरे फुटतात आपण आरामात 10वीत 11वीत जाणार तर त्याच्यावरती एक कविता आहे. दिवस तुझे शिकायचे अभ्यासा वाचून सुटायचे दिवस तुझे शिकायचे अभ्यासा वाचून सुटायचे कोणी नामुगत जाणे माव्यात तल्लीन होणे कोणी नामुगत जाणे माव्यात तल्लीन होणे कॉलेज मुलगी करायचे अभ्यासा वाचून सुटायचे दिवस तुझे शिकायचे अभ्यासा वाचून सुटायचे धारावा बापाचा पैसा ठेवावा रकीब हिस्सा धारावा बापाचा पैसा ठेवावा रकीब हिस्सा एक एक पुस्तक विकायचे एक एक पुस्तक विकायचे अभ्यासा वाचून मुकायचे दिवस तुझे शिकायचे अभ्यासा वाचून सुटायचे आली रे परीक्षा पुता खरा रे तो जन्मदाता आली रे परीक्षा पुता खरा रे तो जन्मदाता सरान गवळी करायचे सरान गवळी करायचे अभ्यासा वाचून सुटायचे दिवस तुझे